नांदगाव, तरुणीच्या संशयास्पद मृत्यूचा लव्ह जिहादचा संशय. आईची न्यायासाठी धाव, लोकशाही धडक मोर्चाचे शेखर पगार यांच्याकडे साकडे. नांदगाव प्रतिनिधी. नांदगाव शहरातील एका तरुणीच्या संशयास्पद मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे. दिव्या साखरे उर्फ जोया अमीन पठाण हिचा मृत्यू नैसर्गिक नसून तिचा खून झाला असल्याचा आरोप तिची आई आशा रवींद्र गोविंद यांनी केला आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून सखोल चौकशी व्हावी यासाठी पीडित आईने लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांची भेट घेऊन मदतीची याचना केली आहे. नेमके प्रकरण काय? मिळालेल्या माहितीनुसार दिव्या साखरे ही 1.5 वर्षांपूर्वी घरातून निघून गेली होती. त्यानंतर ती अमीन रफिक पठाण याच्यासोबत राहत असल्याचं समोर आले. मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना धमक्या देण्यात आल्याचा आरोप आईने केला आहे. 26 मे 2026 रोजी धुळे येथील रुग्णालयातून दिव्याच्या मृत्यूची माहिती देणारा फोन तिच्या कुटुंबियांना आला. आईचे गंभीर आरोप. रुग्णालयात पोहोचल्यानंतर दिव्या साखरे हिच्या मृतदेहाची अवस्था पाहून आईने धक्कादायक आरोप केले आहेत. शरीरावर जखमा. दिव्याच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा, सूज आणि जखमा दिसून आल्या. डॉक्टरांचे निरीक्षण. पोस्टमार्टम दरम्यान डॉक्टरांनी दिव्याच्या डोक्यावर आणि पोटावर मार लागल्याबाबत विचारणा केल्याचे आईचे म्हणणे आहे. धर्मांतर आणि छळ. दिव्याचे धर्मांतर करून तिचा छळ केला जात होता आणि अखेर तिचा घातपात करण्यात आला असा संशय आईने व्यक्त केला आहे. पोलीस दप्तर दिरंगाई. वारंवार पोलीस ठाण्यात चकरा मारूनही फिर्याद नोंदवून घेण्यात आली नाही असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. शेखर पगार यांच्याकडे न्याय मागितला. कुठूनही न्याय मिळत नसल्याने हताश झालेल्या आशा गोविंद यांनी लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांची भेट घेतली. मला आणि माझ्या लहान मुलाला आरोपींकडून धोका असून मला न्याय मिळवून द्यावा अशी कळकळीची विनंती त्यांनी यावेळी केली. मागण्या. 1. दिव्या साखरे हिच्या संशयास्पद मृत्यूची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. 2. अमीन पठाण, त्याचे कुटुंबीय आणि या प्रकरणाशी संबंधित असलेल्या सर्वांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा. 3. पीडित मातेला आणि तिच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे. सध्या या प्रकरणाने नांदगावमध्ये मोठा वाद निर्माण झाला असून पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.